चमचमीत आणि चटपटीत पापलेटचा खिमा। थोडीशी लसूण ठेचून घेते। नमस्कार मित्रांनो, आज बनवते पापलेटचा खिमा। त्याच्यासाठी मी पापलेटचा खिमा करून घेतलाय। इकडे टोमॅटो घेतलाय आणि एक कांदा घेतलाय। थोडीशी लसूण ठेचून घेतली आहे। आता सुरुवात करते। गॅसवर पॅन तापत ठेवलाय, तेल टाकते। तेल छान तापले, लसूण टाकते जी ठेचून घेतली होती। कांदा टाकते, चवीनुसार मीठ टाकते। टोमॅटो जो कापून घेतला होता तो टोमॅटो टाकते आता। टोमॅटो सुद्धा आपला छान शिजलेला आहे। चवीनुसार घरगुती मसाला टाकते। ग्रेव्ही छान तयार झालेली आहे। आता जे मी पापलेटचा खिमा करण्यासाठी पापलेट कट करून घेतले होते ते टाकते। त्याला आहे ना 5 मिनिटं मंद आचेवर ठेवून देणार आहे। तेल बघा किती छान बाजूला सुटलेलं आहे। आता 5 मिनिटं ठेवून देते। तुम्ही याच्यामध्ये एक अंडही टाकू शकता। अप्रतिम चवीला लागतो हा खिमा। 5 मिनिटं थंड व्हायला ठेवून देते। बघा आपला खिमा किती छान तयार झालेला आहे। गरम गरम नाचणीची भाकरी आणि पापलेटचा बनवलेला खिमा, अप्रतिम मेजवानी। या आमच्याबरोबर नाश्ता करायला।
मित्रांनो, सोप्या पद्धतीने आणि कोणतेही एक्स्ट्रा मसाले न वापरता घरगुती साहित्यामध्ये बनवलेला हा पापलेटचा खिमा अगदी सोप्या पद्धतीने। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा, लाईक शेअर करा आणि आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या। थँक्यू।